हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बनवूया चॉकलेट ब्राउनी. चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी मी डार्क चॉकलेटचे क्यूब्स कट करून घेत आहे. ते मस्तपैकी मेल्ट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं कोको पावडर टाकून दूध टाकून मेल्ट करून मग आपल्याला बॅटरमध्ये ते मिक्स करायचं आहे. मी इथे घेतलं आहे एक कंटेनर किंवा एक पातेलं. याच्यामध्ये शुगर टाकते. शुगर आणि पाणी मिक्स करून घेऊन ब्लेंड करायचं म्हणजे ती शुगर मेल्ट होईल. इथे आपण पावडर शुगर पण यूज करू शकतो. शुगर मेल्ट झाल्यावर मी इथे 2 अंडे घेत आहे. 2 अंडे फोडून घ्यायचे आणि नंतर ब्लेंड करायचं. ब्लेंड आपल्याला तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत एक सॉलिड टेक्स्चर डेव्हलप होत नाही. चला तर फ्लोदी टेक्स्चर डेव्हलप झालेलं आहे. आता मेल्टेड चॉकलेट आणि कोको पावडर टाकून घ्यायचं आणि ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊ. डार्क चॉकलेट त्याच्यात टाकून घेतल्यानंतर आता वेळ येते व्हॅनिला एसेन्स टाकायची. सो व्हॅनिला एसेन्स टाकूया आणि चिमूटभर मीठ टाकायचं त्याच्यात. जस्ट फॉर ते सॉल्टी टेक्स्चर येण्यासाठी थोडं मीठ टाकूया आणि ब्लेंड करून घेऊया. ब्राउनी बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप मैदा यूज करत आहे. स्ट्रेनरने सिम्पली मैदा स्ट्रेन करून घ्यायचा आणि ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचा. बॅटर इज रेडी. सो इथे मी ॲल्युमिनियमचं एक वेसल घेतलं आहे. त्या वेसलला मस्तपैकी ग्रीस करून घ्यायचं ऑइल किंवा बटरने पण ग्रीस करू शकतो. त्याचसोबत त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. ड्रायफ्रूट्स मी कट करून ठेवलेले होते. ड्रायफ्रूट्स टाकणं हे एकदम ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. आणि बनवलेलं बॅटर त्याच्यामध्ये पोअर करून घ्यायचं.
थोडेसे ड्रायफ्रूट्स वरतून, विच इज फुल्ली ऑप्शनल. त्याचसोबत मी एका तव्यावर 10 मिनटासाठी गरम करून घेतलं आहे. मी अर्ध्या तासासाठी आपल्याला ही ब्राउनी ठेवायची आहे आणि सर्व करूया व्हाईट चॉकलेटसोबत. सो आपली ब्राउनी तयार झाली. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू गाईज. स्टे ट्यून.